नमस्कार मित्रांनो, डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण अगदी सुपर टेस्टी आणि क्रिस्पी असे साबुदाणा वडा बनवणार आहोत आणि त्याबरोबरच खाल्ल्या जाणारी ऑथेंटिक दह्याची चटणी सुद्धा बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता या मजेदार रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाणा वडा बनवण्यासाठी सगळ्यात पहिले मी 250 ग्रॅम साबुदाणे एका बाउलमध्ये काढून घेतले आहेत। आता यामध्ये पाणी घालून आपल्याला हे साबुदाणे एकदा व्यवस्थितपणे धुवून घ्यायचे आहेत। साबुदाणे धुवून झाले की यामधलं पाणी आपल्याला एकदा काढून टाकायचं आहे। आता पुन्हा आपल्याला यामध्ये 2 वाट्या पाणी घालायचं आहे। आता झाकण बंद करून हे साबुदाणे आपल्याला साधारणतः 7 ते 8 तासांपर्यंत भिजवून घ्यायचे आहेत। 7 ते 8 तासानंतर तुम्ही बघू शकता की आपले साबुदाणे अगदी छानपैकी या ठिकाणी भिजले गेले आहेत आणि साईज देखील त्याची डबल झालेली आहे। तर आता आपण वडा बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे इतर साहित्य आपण तयार करून घेणार आहोत। आता एका कढईमध्ये मी 2 वाट्या शेंगदाणे काढून घेतलेले आहेत। वजनी प्रमाणात म्हटलं तर 200 ग्रॅम शेंगदाणे मी या ठिकाणी घेतले आहेत। या ठिकाणी 1 वाटी शेंगदाणे मी साबुदाणा वड्यांसाठी वापरणार आहे आणि दुसरी वाटी शेंगदाणे मी दह्याची चटणी बनवण्यासाठी वापरणार आहे। शेंगदाणे आपल्याला मीडियम फ्लेमवर अगदी छानपैकी 5 ते 6 मिनिटांपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजताना कधीही गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे, कारण जर तुम्ही हाय फ्लेमवर शेंगदाणे भाजले तर काय होतं की शेंगदाणे बाहेरील बाजूने भाजले जातात पण आतमध्ये ते कच्चेच राहतात। त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला नेहमी मीडियमच ठेवायची आहे। त्यामुळे शेंगदाणे हे आतपर्यंत अगदी व्यवस्थितपणे भाजल्या जातात आणि अगदी क्रिस्पी होतात। 5 ते 7 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता की शेंगदाणे अगदी छानपैकी भाजल्या गेलेले आहेत। आता हे शेंगदाणे आपण थोडे थंड होऊ देणार आहोत। आता यातील 1 वाटी शेंगदाणे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत। आता हे शेंगदाणे आपल्याला अगदी जाडसर असे दळून घ्यायचे आहेत। आता हा दाण्यांचा कूट आपल्याला साबुदाणा असलेल्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। त्याबरोबरच 5 उकडून मॅश केलेले बटाटे या ठिकाणी मी बाउलमध्ये काढून घेणार आहे। बटाटे आपल्याला 3 ते 4 शिट्ट्यांपर्यंत या ठिकाणी शिजवून घ्यायचे आहेत। बटाट्यांमुळे काय होतं की वड्याला सहजपणे बाइंडिंग यायला मदत मिळते। त्याबरोबरच यामध्ये आपल्याला 1.5 ते 2 चमचे मीठ घालायचं आहे आणि 2 चमचे जिरे आणि 1 चमचा लाल तिखट यामध्ये आपल्याला घालायचं आहे। लाल तिखट घातल्यानंतर सगळं मिश्रण आपल्याला अगदी छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे। बटाटे घातल्यामुळे सहजपणे वड्याला बाइंडिंग येते आणि पाणी घालण्याची फारशी गरज पडत नाही। मिश्रण जर तुम्हाला फार कोरडं वाटत असेल तर तुम्ही हलकसं पाणी यामध्ये घालू शकता। मी या ठिकाणी कुठलंही पाणी यामध्ये घातलेलं नाही। आता हाताला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून वडे बनवताना ते हाताला चिटकणार नाहीत। आता या मिश्रणापासून छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला छानपैकी साबुदाणा वडा तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी साबुदाणा वडा तयार करून घेतलेला आहे। आपण 250 ग्रॅम साबुदाणा या ठिकाणी भिजवला होता आणि त्यापासून साधारणतः 20 ते 21 वडे तयार झालेले आहेत। आता कढईमध्ये आपल्याला छानपैकी तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये साबुदाणा वडा आपल्याला तळण्यासाठी सोडून द्यायचा आहे। हे साबुदाणा वडा आपल्याला मीडियम फ्लेमवर साधारणतः 6 ते 7 मिनिटांपर्यंत तळून घ्यायचे आहेत। 6 ते 7 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता की साबुदाणा वडा अगदी गोल्डन ब्राऊन रंगाचा या ठिकाणी झालेला आहे। अगदी छानसा कलर या ठिकाणी आपल्या वड्यांना आलेला आहे आणि त्याबरोबरच ते अगदी क्रिस्पी देखील झालेले आहेत। तर आता हे साबुदाणा वडा आपण एका जाळीमध्ये काढून घेणार आहोत। अशाच प्रकारे सर्व साबुदाणा वडा आपण तयार करून घेणार आहोत। वडे तयार झाल्यानंतर त्यासाठी लागणारी दह्याची चटणी आपण या ठिकाणी तयार करून घेणार आहोत। त्यासाठी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 वाटी दही एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला काढून घ्यायचं आहे। दही फार आंबट यासाठी वापरायचं नाही, तर अगदी फ्रेश दही आपल्याला या चटणीसाठी वापरायचं आहे। दही घातल्यानंतर 1 ते 1.5 चमचा मीठ आणि 4 ते 5 चमचे साखर आपल्याला यामध्ये घालायची आहे। आता ही चटणी आपल्याला छानपैकी दळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपली दह्याची चटणी तयार झालेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपला अगदी क्रिस्पी असा साबुदाणा वडा आणि दह्याची चटणी तयार झालेली आहे। अगदी सिंपल साहित्यात आणि फार काही तामझाम न करता हे साबुदाणा वडा तयार झालेले आहेत। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा घरी नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा।